नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण महत्वाचा टॉपिक डिस्कस करत आहोत ते म्हणजे काँग्रेसची अधिवेशनं. लक्षात घ्या, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातली एक महत्वाची राजकीय संघटना म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अर्थातच राष्ट्रसभा. लक्षात घ्या, या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांवर आयोगानं नेहमीच प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही स्पर्धा परीक्षा कोणतीही द्या, युपीएससी द्या, एमपीएससी द्या, कंबाईन द्या अथवा सरळ सेवा द्या, या प्रत्येक परीक्षांमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनांवर आयोगानं सातत्यानं प्रश्न विचारलेले आहेत. आणि म्हणून मग आजच्या या दिवशी आपण सन 1885 पासून ते 1947 पर्यंतच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांवर चर्चा करणार आहोत. अधिवेशनाचं वर्ष, अधिवेशनाचं ठिकाण आणि अधिवेशनाचे अध्यक्ष हे कोण होते ते आपण इथं पाहणार आहोत. आणि त्या अधिवेशनामध्ये कोणता ऐतिहासिक ठराव हा संमत करण्यात आला यावर पण आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यामुळे हे लेक्चर व्यवस्थितरित्या पहा, शेवटपर्यंत पहा आणि या लेक्चरच्या माध्यमातून मिळणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती नोट डाऊन देखील करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळतील. एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मला सांगायची आहे. लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं आपलं स्वतःचं ऍप आहे. तर त्या ऍपवर येत्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीच्या महत्वाच्या बॅच इथे या ठिकाणी लॉन्च केलेल्या आहेत. या बॅचचं नाव आहे बेसिक टू फाउंडेशन, बेसिक टू ऍडव्हान्स बॅच. आणि लक्षात घ्या, इथं पाहायला भेटतं राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठी ही बॅच आहे. या बॅच मध्ये एकूण 150 पेक्षा जास्त लेक्चर्स तुम्हाला पाहायला भेटतील आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी देखील या बॅचला या ठिकाणी दिलेली आहे. या बॅच मध्ये प्रत्येक टॉपिक मध्ये नोट्स देखील या ठिकाणी दिलेले आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणारी ही बॅच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल, ज्यामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक आणि स्वातंत्र्योत्तर भारत, भारताच्या संदर्भातील सर्वच कंटेंट तुम्हाला या बॅच मध्ये या ठिकाणी जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील. तेव्हा ही बॅच जरूर तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. ज्या विद्यार्थ्यांना केवळ प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची बॅच हवी आहे तर त्यांनी ही एक स्वतंत्र बॅच आपण या ऍप्लिकेशनवर केलेली आहे, तर ती पण बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. अथवा पीवायक्यू ची बॅच जी आहे, जी पीवायक्यू ची बॅच मागील 10-12 वर्षांपासून आयोगानं जे प्रश्न विचारले राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी, तर त्या संदर्भातील एक बॅच आपण इथे या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये आयोगाचे मागील वर्षाचे टॉपिक नुसार प्रश्न आहेत, त्याचं डिस्कशन आहे आणि त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ही महत्वाची बॅच देखील आहे. तर या 3 पैकी जी पण बॅच तुम्हाला या ठिकाणी योग्य वाटत असेल, जी तुम्हाला परवडणारी असेल, तर ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. लक्षात घ्या, ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला याची खात्री मी देतो, तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा स्कोर जो आहे हिस्ट्री ह्या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्यासाठी या 3ही बॅच तुम्हाला खूप जास्त फायदेशीर या ठिकाणी राहणार आहे. तर या प्रकारची इन्फॉर्मेशन नंतर आता आपण आपल्या थेट लेक्चरला सुरुवात करूया, ज्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. आता लक्षात घ्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो तेव्हा ते अधिवेशन कोणतं वर्षी झालं, अधिवेशनाचे ठिकाण काय होतं आणि अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे, त्याचा तक्ता इथं समोर दिलेला आहे. परंतु लक्षात घ्या, त्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय, त्या अधिवेशनामध्ये कोणत्या ऐतिहासिक ठराव या ठिकाणी संमत झाले याबद्दलची साधक चर्चा मी तुमच्या सोबत इथे या ठिकाणी करणार आहे. तुमच्याकडे जर वही पेन असेल तर तुम्ही नोट डाऊन देखील हे लेक्चर्स या ठिकाणी करू शकता. काही महत्वाचे की पॉइंट्स आहेत ते पण तुम्ही इथं नोट्सच्या माध्यमातून या ठिकाणी काढू शकता. हे लेक्चर शेवटपर्यंत पहा अशी माझी तुम्हाला सर्वांना, विद्यार्थी मित्रांना खास करून रिक्वेस्ट या ठिकाणी आहे. आता बघा, काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा हे अधिवेशन सन 1885 ला झालं. कुठे झालं तर मुंबईमध्ये झालेलं आहे. वास्तविकता हे अधिवेशन पुण्यामध्ये होणार होतं, मात्र पुण्यामध्ये त्यावेळेस कोलाराची साथ या ठिकाणी होती, म्हणून ते अधिवेशन मुंबईमध्ये स्थलांतरित करण्यात आल्याचं दिसून येतं. मुंबईची एक राजकीय संघटना होती, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने या अधिवेशनाचं आयोजन केलं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे वोमेशचंद्र बॅनर्जी या ठिकाणी होते. WC बॅनर्जी जर आम्ही पाहिले तर या WC बॅनर्जी यांना या ठिकाणी नखशिखांत इंग्रज असं पण या ठिकाणी म्हटलं जातं आणि यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार या ठिकाणी केलेला होता. म्हणजे ख्रिश्चन असणारे हे WC बॅनर्जी, वोमेशचंद्र बॅनर्जी यांना अधिवेशनाचे अध्यक्ष बनवण्यात आलं. वास्तविकता पहिल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष लॉर्ड रे, जे मुंबईचे गव्हर्नर होते, त्यांना बनवायचं होतं, मात्र तत्कालीन व्हाईसरॉय जे होते लॉर्ड डफरीन यांनी त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली, म्हणून या वोमेशचंद्र बॅनर्जींना अध्यक्ष इथं बनवण्यात आल्याचं दिसून येतं.
पहिल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळेस 72 सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. या 72 पैकी 2च मुस्लिम होते. त्यापैकी एक होतं रहीमतुल्ला सयानी आणि दुसरे या ठिकाणी होते ते म्हणजे मेहर अली धर्मजी. हे 2 महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं काँग्रेस अधिवेशन जे आहे हे 1886 ला या ठिकाणी झालं कलकत्तामध्ये. तर कलकत्तामधलं हे जे अधिवेशन होतं तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी यांना या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. आता पहा, दादाभाई नौरोजी हे एकूण 3 वेळा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. सन 1886 ला, 1893 ला आणि 1906 ला. ही 3 वर्ष लक्षात ठेवायची दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षाची. तर मुद्दा नीट लक्षात घ्या. आता बघा, या अधिवेशनाच्या वेळेस दादाभाई नौरोजी यांनी राणी व्हिक्टोरिया जे आहे तर त्या राणी व्हिक्टोरियाला दीर्घायुष्य लाभावं या प्रकारचा एक प्रस्ताव या ठिकाणी मंजूर केलेला आहे असं दिसतं. याचबरोबर याच अधिवेशनामध्ये त्यांनी असा संदेश देखील राणीला या ठिकाणी दिला की राणीचं संपूर्ण जगभरामध्ये करोडो या ठिकाणी प्रजा आहे, मात्र त्या करोडो प्रजेपैकी भारतातील सुशिक्षित मध्यमवर्गीय हे जे लोक आहे हे सर्वात जास्त राणीप्रती एकनिष्ठ आहे. या प्रकारची भूमिका देखील याच 1886च्या अधिवेशनात दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली मांडण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, काँग्रेसचं तिसरं अधिवेशन 1887 ला मद्रासमध्ये भरलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी यांना या ठिकाणी करण्यात आलं. बद्रुद्दीन तय्यबजी यांना अध्यक्ष करून काँग्रेसने हा संदेश दिलेला होता की काँग्रेस ही केवळ हिंदूंची राजकीय संघटना नसून तर ती मुस्लिमांची देखील या ठिकाणी आहे आणि म्हणून पहिला मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजींच्या माध्यमातून काँग्रेस इथं दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता या अधिवेशनाचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर या अधिवेशनामध्येच राष्ट्रीय सामाजिक परिषद जी आहे तर ती राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं पहिलं अधिवेशन काँग्रेसच्या स्टेजवर जर झालं तर ते मद्रासमध्ये झालेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काय व्हायचं, 25, 26, 27 डिसेंबरला काँग्रेसची अधिवेशनं भरायची आणि त्यानंतर 27 नंतर 28 आणि 29 डिसेंबरला राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन या ठिकाणी चालायचं. तर काँग्रेसच्या स्टेजवरच राष्ट्रीय सामाजिक परिषदेची अधिवेशन घ्यायला सुरुवात झाली ती 1887 पासून. हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. राष्ट्रीय सामाजिक परिषद स्थापन कोणी केली तर ती न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली होती असं एकंदरीत दिसतं. कारण रानडेंची भूमिका अशी राहिलेली आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही केवळ राजकीय संघटना किंवा राजकीय हक्क अधिकार देणारी नसावी तर ती सामाजिक सुधारणा करणारी देखील असावी असं न्यायमूर्ती रानडेंचं म्हणणं राहिलं होतं. आणि म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत राष्ट्रीय सामाजिक परिषद भरवायला 1887 पासून सुरुवात झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यानंतर आपण पाहू शकतो की काँग्रेसचं चौथं अधिवेशन 1888 ला झालं अलाहाबादमध्ये. तर अलाहाबादमध्ये हे अधिवेशन जे झालं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज युले हे या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसून येतं. आता जॉर्ज युले जर आपण पाहिले तर लक्षात घ्या ही ती पहिली व्यक्ती आहे जी इंग्रज अधिकारी आहे आणि काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनली. तर जॉर्ज युले हे पहिले इंग्रज व्यक्ती जे काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनल्याचं एकंदरीत दिसतं. याच अधिवेशनामध्ये या जॉर्ज युलेनं 1861च्या कायद्यावर टीका केली आणि भूमिका या ठिकाणी घेतली की 1861चा कायदा म्हणजे लहान मुलाच्या हातात दिलेली दुधाची बाटली आहे. आता भारतीय राष्ट्रवाद हा या ठिकाणी प्रौढ झालेला आहे तर त्याला आता दुधाची गरज नाही तर त्याला भोजनाची गरज आहे. आणि म्हणून इंग्रज सरकारनं आता भारतीय राष्ट्रीय चळवळीला किंवा भारतीय लोकांना या ठिकाणी एक नवा कायदा द्यावा ज्यामध्ये त्यांचे जास्तीत जास्त राजकीय हक्क अधिकार त्यांना बहाल या ठिकाणी होतील. या प्रकारची भूमिका मांडली ती म्हणजे जॉर्ज युले यांनी कोणत्या अधिवेशनात 1888च्या अधिवेशनात मांडलेली आहे असं एकंदरीत दिसतं. त्यानंतर आपण पाहू शकतो 5वं अधिवेशन जे आहे 1889 ला झाल्याचं पाहायला भेटतं. हे अधिवेशन पुन्हा एकदा मुंबईमध्ये या ठिकाणी घेतलं गेलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे विल्यम वेडरबर्न यांना करण्यात आल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या की ते विल्यम वेडरबर्न होते. या विल्यम वेडरबर्ननी 1889 लाच एक महत्वाचं संघटन स्थापन केलं होतं ज्याचं नाव होतं ब्रिटिश इंडिया कमिटी. ब्रिटिश इंडिया कमिटी जी आहे या ब्रिटिश इंडिया कमिटीचे अध्यक्ष सर विल्यम वेडरबर्न होते आणि विल्यम डिग्बी हे याचे सचिव राहिल्याचं दिसून येतं. तर या संघटनेमध्ये दादाभाई नौरोजी, वोमेशचंद्र बॅनर्जी यांनी सक्रियपणे भूमिका घेतली होती आणि ब्रिटिश इंडिया कमिटीचं एक मुखपत्र देखील होतं ज्याचं नाव होतं इंडिया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ब्रिटिश पार्लमेंट यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारं संघटन होतं ब्रिटिश इंडिया कमिटी जे स्थापन केलं होतं विल्यम वेडरबर्ननी आणि यांनाच इथं अधिवेशनाचं अध्यक्ष बनवलं होतं 1889 ला. हा मुद्दा लक्षात घ्या. 1889च्या या अधिवेशनाचं अजून एक वैशिष्ट्य आहे
या अधिवेशनात सर्वात पहिल्यांदा 10 महिला ज्या आहेत तर त्या 10 महिला सहभागी झाल्याचं दिसून येतं. यापूर्वी कोणत्याच अधिवेशनामध्ये महिला उपस्थित नव्हत्या. पहिल्यांदाच एकूण 10 महिला इथं अधिवेशनाला उपस्थित राहिल्या आणि या 10 महिलांपैकी एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे पंडिता रमाबाई. तर पंडिता रमाबाई या अधिवेशनामध्ये उपस्थित होत्या, हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. लक्षात घ्या 1889 ला सर्वात पहिल्यांदा मुंबईमध्ये या ठिकाणी लोकमान्य टिळक राजकीय भूमिका घेऊन या अधिवेशनाला उपस्थिती दर्शवतात असं दिसतं. यापूर्वीच्या कोणत्याच अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते. मात्र 1889 सालीच पहिल्यांदा मुंबईमध्ये जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा टिळक या काँग्रेस अधिवेशनाला उपस्थित राहिल्याचं एकंदरीत दिसतं. आणि त्यानंतर 1890 ला त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदांवरून राजीनामा दिला आणि मग 1890 पासून ते राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. त्यानंतर आहे 6वं अधिवेशन सन 1890 साल. 1890 ला जे 6वं अधिवेशन झालं ते कलकत्तामध्ये झालं आणि फिरोजशाह मेहता जे आहे हे या अधिवेशनाचे अध्यक्ष इथे या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत दिसतं. फिरोजशाह मेहता जर आपण पाहिले तर या अधिवेशनामध्ये फिरोजशाह मेहतांच्या माध्यमातून स्त्रियांना इथं भाषण करण्याची देखील संधी या ठिकाणी देण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. कादंबिनी गांगुलींचं नाव आपल्या सर्वांना माहिती असेल. कादंबिनी गांगुली या भारताच्या पहिल्या पदवीधर महिला या ठिकाणी आहे. तर या कादंबिनी गांगुली यांना या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या स्टेजवरनं भाषण देण्याची संधी फिरोजशाह मेहतांनी इथं उपलब्ध करून दिल्याचं दिसून येतं. 1890 सालची ही घटना आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 7वं अधिवेशन सन 1891 ला नागपूरमध्ये झाल्याचं दिसून येतं आणि पी आनंद चार्लू जे आहे हे पी आनंद चार्लू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यानंतर 8वं अधिवेशन 1892 साली आहे हे अलाहाबादमध्ये या ठिकाणी भरवण्यात आल्याचं दिसून येतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष पुन्हा एकदा उमेशचंद्र बॅनर्जी यांनाच या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. वास्तविकता लक्षात घ्या हे 1892 अधिवेशन जे आहे हे लंडनमध्ये या ठिकाणी आयोजित करायचं विचार या ठिकाणी राष्ट्रीय पुढाऱ्यांचा राहिला. लंडनमध्ये हे अधिवेशन घेतलं जाणार होतं, मात्र लंडनमध्ये हे अधिवेशन घ्यायला परवानगी ब्रिटिश सरकारनं दिली नव्हती, कारण त्या काळामध्ये तिथं निवडणुका या ठिकाणी होत्या आणि म्हणून मग हे अधिवेशन भारतातच घेण्यात आल्याचं दिसून येतं. तर अलाहाबादमध्ये झालं उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर 9वं अधिवेशन 1893 ला लाहोरमध्ये या ठिकाणी घेण्यात आलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या 1893 या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी श्रीमण स्वामी नावाच्या एका स्वामींना इथे या ठिकाणी आणल्याचं दिसून येतं. या श्रीमण स्वामींनी या अधिवेशनामध्ये गोरक्षा आणि त्याचबरोबर शुद्धीकरणाच्या चळवळीवर विशेष भर दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर 1893 हे महत्वाचं अधिवेशन या ठिकाणी पाहायला भेटतं. श्रीमण स्वामी हे गोरक्षा समितीचे या ठिकाणी प्रमुख राहिल्याचं एकंदरीत दिसतं आणि या गोरक्षा समितीचे अध्यक्ष असणारे श्रीमण स्वामींनी इथं गोरक्षा आणि शुद्धीकरणाच्या कार्यक्रमावर विशेष भर दिला. त्यामुळं भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणात म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गतच मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम जे लोक आहेत ते नाराज झाल्याचं दिसून येतं आणि इथूनच मग 1893 नंतर काँग्रेसमधल्या मुस्लिम सदस्यांना गळती लागल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. त्यानंतर आहे 10वं अधिवेशन 1894 ला. 1894चं 10वं अधिवेशन हे मुंबईमध्ये हे मद्रासमध्ये या ठिकाणी झालं आणि या मद्रासच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे एक इंग्रज अधिकारी अल्फ्रेड वेब यांना बनवण्यात आल्याचं दिसून येतं. वास्तविकता जॉर्ज युले, विल्यम वेडरबर्न, अल्फ्रेड वेब हे सगळेजण ॲलन ह्यूमचे सहकारी होते. या ॲलन ह्यूमने इंडियन नॅशनल युनियन स्थापन केलं होतं आणि त्या इंडियन नॅशनल युनियन मध्ये हे देखील लोक या ठिकाणी सहभागी होते. तर ते आता काँग्रेसचे अध्यक्ष बनले. लक्षात घ्या ॲलन ह्यूम यांच्या माध्यमातून जरी इंडियन नॅशनल युनियन आणि इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली असती तरी देखील हे ॲलन ह्यूम हे काँग्रेस अधिवेशनाचे कधीच अध्यक्ष बनले नाही. कायमस्वरूपी त्यांनी महासचिव या पदावरच काम केल्याचं दिसतं. त्यानंतर काँग्रेसचं जे अधिवेशन आहे हे 11वं अधिवेशन 1895 ला झालं, पुण्यामध्ये झालं. पुण्यामध्ये हे एकमेव अधिवेशन या ठिकाणी आहे, मात्र हे अधिवेशन खूप जास्त गाजलं देखील आहे. पुण्याच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली जे अधिवेशन झालं ते एक प्रकारे वादग्रस्त अधिवेशन या ठिकाणी राहिलं, कारण या अधिवेशनामध्ये
लोकमान्य टिळक आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांची भूमिका अशी राहिलेली आहे की राष्ट्रीय सामाजिक परिषदेनं काँग्रेसच्या अधिवेशनानंतर आपली सभा या स्टेजवर या ठिकाणी घेऊ नये आणि राष्ट्रीय सामाजिक परिषदेला इथं मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आणि म्हणून मग वितंडवाद तुटेपर्यंत ताणू नये यासाठी न्यायमूर्ती रानडेंनी 1895 नंतर राष्ट्रीय सभेच्या स्टेजवर राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन घ्यायला नकार दिला आणि ते अन्यत्र ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हे जे अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनामध्ये कोल्हापूर संस्थानच्या वतीनं शाहू महाराजांनी कृष्णाबाई केळवणकर यांना इथं कोल्हापूरची बाजू मांडण्यासाठी इथं पाठवलं होतं आणि वास्तविकता लक्षात घ्या या कृष्णाबाई केळवणकर या इथं फर्ग्युसन महाविद्यालयामधल्या विद्यार्थिनी होत्या आणि त्याच विद्यार्थिनीला आता 1895 या अधिवेशनामध्ये बाजू मांडण्याचा किंवा इथं भाषण करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्याचं दिसून येतं. याच अधिवेशनाचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांचे सहकारी जे होते कृष्णाजी भालेकर या कृष्णाजी भालेकरांनी या अधिवेशनाच्या प्रवेशद्वारावरच एक भला मोठा शेतकऱ्याचा पुतळा उभा केला होता आणि तिथं खाली लिहिलं होतं की ज्या भारतामध्ये 20 कोटी जनता ही शेतकरी आहे तर त्या 20 कोटी जनतेपैकी 20ही सदस्य या राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित नाही तर त्या राष्ट्रीय काँग्रेसला आम्ही राष्ट्रीय म्हटलं पाहिजे का या प्रकारचा सवाल कृष्णाजी भालेकर यांनी इथं उपस्थित केल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या यानंतरचं अधिवेशन जे आहे हे 1896 या ठिकाणी झालं कलकत्तामध्ये. कलकत्ता या अधिवेशनाचे अध्यक्ष रहिमतुल्ला सयानी या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या या रहिमतुल्ला सयानी हे पहिल्या अधिवेशनात देखील उपस्थित होते. त्यांना अध्यक्ष 1896 करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. आता बघा याच अधिवेशनामध्ये पाहायला असं भेटतं की याच अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी वंदे मातरम हे गीत गायलं गेल्याचं दिसून येतं. वंदे मातरम हे गीत रवींद्रनाथ टागोरांच्या माध्यमातून 1896 या अधिवेशनात सर्वप्रथम गाण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आहे 13वं अधिवेशन जे 1887 ला झालं अमरावतीमध्ये. अमरावतीमध्ये झालेल्या या अधिवेशनाचे अध्यक्ष सी शंकर नायर यांना या ठिकाणी करण्यात आलं. या काळामध्ये लोकमान्य टिळकांवर रँडच्या हत्या केल्याचा आरोप या ठिकाणी होता आणि त्यामुळं इथं टिळकांना अटक देखील करण्यात आलेली होती आणि म्हणून मग रँडच्या हत्येच्या आरोपाखाली टिळकांना अटक केल्यामुळं या अधिवेशनामध्ये टिळकांच्या अटकेचा निषेध ठराव इथे या ठिकाणी मंजूर करण्यात आल्याचं पाहायला भेटतं. तर श्री शंकर नायर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत असं दिसतं. 14वं अधिवेशन 1898 ला झालं मद्रासमध्ये आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष आनंद मोहन बोस यांना करण्यात आल्याचं दिसतं. हे आनंद मोहन बोस हे तेच आहे ज्यांनी सर्वसाधारण ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती 1878 ला. तर हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तर आनंद मोहन बोस हे या अधिवेशनाचे अध्यक्ष 1898च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष बनल्याचं दिसतं. त्यानंतर 15वं अधिवेशन सन 1899 ला झालं लखनौमध्ये. लखनौमध्ये हे जे अधिवेशन झालं ते रोमेशचंद्र दत्त यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याचं दिसून येतं. आता बघा रोमेशचंद्र दत्त म्हणजेच आर.सी. दत्त हे आर.सी. दत्त जे आहेत तर या आर.सी. दत्तांनी या अधिवेशनानंतर जेव्हा लॉर्ड कर्झनची कारकीर्द होती त्या काळात लॉर्ड कर्झनची कारकीर्द होती तेव्हा लॉर्ड कर्झनला यांनी अनाहूत पत्र पाठवले होते आणि भारतातील दुष्काळ निवारण्यासाठी आणि एकूणच देशाची आर्थिक अवस्था ही व्यवस्थित पूर्ण करायची असेल तर काय केलं पाहिजे यासाठी 300 पानी पत्र यांनी आर.सी. दत्तांनी लॉर्ड कर्झनला पाठवलं होतं अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. 16वं अधिवेशन जे आहे जे 1900 साली या ठिकाणी झालं लाहोरमध्ये. लक्षात घ्या लाहोरच्या या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय आहे तर पहिले मराठी भाषिक व्यक्तीला इथं काँग्रेसचा अध्यक्ष बनवण्यात आलं आणि ती व्यक्ती होती न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर. एन.जी. चंदावरकर जर आपण पाहिलं तर एन.जी. चंदावरकर यांना इथं अध्यक्ष बनवण्यात आल्याचं दिसतं आणि लक्षात घ्या हे एन.जी. चंदावरकर हिंदू प्रकाश या वर्तमानपत्राचे संपादक देखील राहिलेले आहेत. एन.जी. चंदावरकर राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे सेक्रेटरी देखील राहिलेले आहेत. तर याच एन.जी. चंदावरकर जे आहे न्यायमूर्ती रानडेंच्या मवाळ गटाशी संबंधित असणारे एन.जी. चंदावरकर हे मराठी व्यक्ती तर या व्यक्तीला इथं अध्यक्ष बनवण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर पहिले मराठी भाषिक व्यक्ती इथं काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले एन.जी. चंदावरकरांच्या रूपात. 17वं अधिवेशन सन 1901 ला झालं कलकत्तामध्ये आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे दिनशा वॉटशा यांना करण्यात आल्याचं दिसून येतं.
दिनशा वाटशा जे आहे 1901 ला हे अधिवेशनाचे अध्यक्ष झाले आणि याच दिनशा वाटशा यांनी दादाभाई नौरोजींना इथं पत्र पाठवलं होतं आणि भूमिका मांडली होती की सारे लोक सोनं प्राप्त करण्यासाठी म्हणजे पैसा प्राप्त करण्यासाठी विदेशामध्ये जर जात असतील, खास करून फिरोजशहा मेहतांबद्दल टीका करताना दिनशा वाटशा या ठिकाणी म्हणतात की सारे लोक जर विदेशामध्ये सोनं प्राप्त करण्यासाठी पैसा कमावण्यासाठी जात असेल तर राष्ट्रीय चळवळीमध्ये काम कोण करणार, या प्रकारची भूमिका दिनशा वाटशाने घेतल्याचं दिसतं. या आधी 1896 ला जेव्हा वेल्बी कमिशन आलं होतं त्या वेल्बी कमिशनला साक्ष देण्यासाठी दिनशा वाटशा आणि गोपाळकृष्ण गोखले हे लंडनला गेलेले होते आणि तिथं त्यांनी भारताची आर्थिक घडामोडी किंवा आर्थिक जडणघडण पुन्हा सुरळीत कशी चालावी या संदर्भात साक्ष दिली होती. हे लक्षात घ्या दोन नावं वेल्बी कमिशनला साक्ष देणाऱ्यांमध्ये एक दिनशा वाटशा आणि दुसरे गोपाळकृष्ण गोखले, कदापिही विसरू नका. त्यानंतर आहे 18वं अधिवेशन 1902चं, जे अलाहाबाद मध्ये या ठिकाणी झालेलं आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष पुन्हा एकदा सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आहेत या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना करण्यात आल्याचं दिसतं आणि त्याचबरोबर 19वे जे अधिवेशन आहे 1903 साली झालेलं आहे तर ते मद्रासमध्ये या ठिकाणी झालं. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे लाल मोहन घोष यांना या ठिकाणी बनवण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. यानंतर आहे 20वे अधिवेशन 1904 ला झालं. 1904चं या 20व्या अधिवेशन जे आहे हे मुंबईमध्ये पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष एक इंग्रज अधिकारी आहे सर हेनरी कॉटन. आता लक्षात घ्या आपल्याला असे प्रश्न विचारतात खालीलपैकी कोणती व्यक्ती, कोणता इंग्रज अधिकारी हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अथवा नव्हते, या प्रकारचा प्रश्न असतो. किंवा सर्व इंग्रज अधिकाऱ्यांची अधिवेशनांची वर्ष, त्यांचं ठिकाण आणि ते कोण अध्यक्ष होते अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं ॲलन ह्युम तर कधीच अधिवेशनाचे अध्यक्ष बनले नाही, मात्र जे अध्यक्ष बनले तर त्यांचे वर्ष आणि कुठे ते अधिवेशन झालं ते थोडंसं पाहणं गरजेचं आहे आणि कोणत्या अधिवेशनाच्या वेळेस ते कोणता इंग्रज अधिकारी अध्यक्ष होता हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. हेनरी कॉटन 1904च्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनल्याचं एकंदर दिसतं. यानंतर 1905 सालचं अधिवेशन जे आहे 21वे अधिवेशन मांडलं जातं, जे बनारसमध्ये झालेलं आहे. बनारस म्हणजे वाराणसीमध्ये झाल्याचं एकंदर दिसतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे गोपाळकृष्ण गोखले यांना बनवण्यात आल्याचं पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या गोपाळकृष्ण गोखले जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या काळामध्ये बंगालची फाळणी झाली होती आणि बंगालची फाळणीला विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये स्वदेशी चळवळीचं ऐलान केलं होतं. स्वदेशी चळवळ सुरू करण्याची घोषणा या ठिकाणी केली होती आणि त्या माध्यमातून हे अधिवेशन खूप इम्पॉर्टंट होतं. या अधिवेशनामध्ये बंगालच्या फाळणीचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. 1905च्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले यांच्यातील वाद समोर आल्याचं एकंदर दिसतं. वास्तविकता या काँग्रेसमध्ये जी फूट आहे ही 1905 लाच पडली असती, मात्र 1905च्या या अधिवेशनामध्ये फिरोजशहा मेहता उपस्थित नव्हते लक्षात घ्या आणि म्हणून ते वाद जो होणार होता तो या ठिकाणी किंवा फूट जी पडणार होती ती पुढे सुरतच्या अधिवेशनामध्ये पडल्याचं दिसून येतं. तर 1905चं अधिवेशन बनारस काँग्रेस अधिवेशन खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी मानलं जातं. जहाल मवाळ यांच्यातील वाद याच अधिवेशनामध्ये उफाळून बाहेर आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर 1906चं अधिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे, जे कलकत्ता अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष पुन्हा एकदा दादाभाई नौरोजी यांना बनवण्यात आल्याचं पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या दादाभाई नौरोजी ज्यावेळेस या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्याच वेळेस इथं बॅरिस्टर जिनांची काँग्रेसमध्ये एंट्री या ठिकाणी होतीये. बॅरिस्टर जिना या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्ष जॉईन करताना एकंदर दिसतात आणि विशेष म्हणजे या अधिवेशनामध्ये स्वदेशी चळवळीच्या चतुःसूत्री कार्यक्रम जो आहे तो इथं या ठिकाणी निश्चित करण्यात आल्याचं दिसतं. बहिष्कार, स्वदेशी वस्तूंचा स्वीकार, त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण आणि त्याचबरोबर स्वराज्याची संकल्पना या प्रकारे 4 कार्यक्रमांवर इथं भर देण्यात आल्याचं दिसतं. आणि याच अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य असं आहे काँग्रेसनं पहिल्यांदाच या ठिकाणी निश्चित केलं की आमचा मुख्य उद्देश या देशाला स्वराज्य प्राप्त करून देणं आहे. वास्तविकता स्वराज्य म्हणजे काय या प्रकारच्या प्रत्येकाच्या वेगळ्या भिन्न भिन्न स्वरूपातील होत्या, हा पण मुद्दा लक्षात घ्या. आता लक्षात घ्या स्वराज्याची संकल्पना सर्वात पहिल्यांदा जर कोणत्या अधिवेशनामध्ये आली तर ती 1906 लाच आली. 1906चं हे अधिवेशन अजून एका अर्थानं या ठिकाणी महत्वाचं होतं. तर या अधिवेशनामध्ये सेनापती बापट जे आहे तर त्या सेनापती बापट यांनी एक पत्रिका इथं वाटलेली आहे असं दिसतं. व्हॉट शॉल डू काँग्रेस, व्हॉट शॅल डू काँग्रेस या नावाची पत्रिका, काँग्रेसने काय केलं पाहिजे किंवा काँग्रेसने काय करावं या नावाची पत्रिका सेनापती बापट यांनी 1906 साली इथे या ठिकाणी अधिवेशनात वाटल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यानंतर आहे 1907चं अधिवेशन
जे सुरत मध्ये या ठिकाणी झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे रासबिहारी घोष यांना या ठिकाणी करण्यात आलं. रासबिहारी घोष यांना इथे या ठिकाणी अध्यक्ष बनवलं गेलं आणि त्याचमुळे इथं या ठिकाणी काँग्रेसमध्ये फूट पडली. जहाल आणि मवाळ असा संघर्ष 1907च्या या सुरत अधिवेशनामध्ये समोर आल्याचं दिसतं. जहालांनी आणि मवाळांनी एकमेकांच्या डोक्यामध्ये खुर्च्या टाकल्या, माईक फेकून मारले, चपला या ठिकाणी फेकून मारल्या. तर या प्रकारचा हा सगळा अधिवेशन इथं या ठिकाणी या नाट्यमय रूपामध्ये या ठिकाणी दिसून येतं. भारतीय लोक दोन गटात विभक्त झालेले आहेत आणि एकमेकांना ते या ठिकाणी शिवीगाळ करतात आणि एकमेकांना मारामारी देखील एकमेकांची या ठिकाणी करतात. इंग्रज मात्र तमाशा या ठिकाणी बघत होते आणि मोठ्या प्रमाणात आनंद या ठिकाणी घेत होते. तर 1907चं अधिवेशन, सुरतचं अधिवेशन रासबिहारी घोष अध्यक्ष यांना केल्यामुळं, मवाळ गटाचा अध्यक्ष केल्यामुळं, वास्तविकता टिळकांची अशी अपेक्षा होती की जहाल गटाच्या व्यक्तीला अध्यक्ष करावं, मात्र मवाळ गटाच्या व्यक्तीला अध्यक्ष केल्यामुळं तिथं या ठिकाणी जहाल मवाळ संघर्ष समोर आल्याचं पाहायला भेटतं. पुढे पाहू शकता की 1908 साली 24वं अधिवेशन झालं मद्रासमध्ये आणि या अधिवेशनाचेही अध्यक्ष रासबिहारी घोष यांनाच करण्यात आलं. आता लक्षात घ्या, याच रासबिहारी घोष यांनी इथं काँग्रेसचं पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन निर्माण केलं. म्हणजे काँग्रेसची जी घटना आहे, कोणत्याही संघटना स्थापन करायची असेल तर त्याची एक नीती कार्यपद्धती या ठिकाणी निश्चित केली पाहिजे. ती कार्यपद्धती, ती घटना याच अधिवेशनामध्ये सर्वप्रथम निर्माण करण्यात आली आणि याच अधिवेशनामध्ये जहाल काँग्रेसच्या लोकांना पक्षातून बाहेर काढलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. त्यानंतर आहे 25वं अधिवेशन. 1909ला लाहोरमध्ये हे अधिवेशन झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय यांना करण्यात आलं. आता लक्षात घ्या, या काळामध्ये 1909चा एक कायदा संमत केला गेला, ज्या कायद्याला आपण मोर्ले मिंटो कायदा या नावानं संबोधतो. तर मोर्ले मिंटो कायद्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच भारतीय मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी देण्यात आला होता. तर या स्वतंत्र मतदारसंघाचा निषेध इथे या ठिकाणी या अधिवेशनामध्ये करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि या अधिवेशनाच्या आधी हिंदू सभेचं आयोजन हे या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आणि नंतर ते हिंदू सभाचं विस्तारित स्वरूप हिंदू महासभेमध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर प्रफुल्लचंद्र रेच्या माध्यमातून हिंदू सभा आहे आणि मग पुढे कासिम बादरचे महाराजा आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्या माध्यमातून 1915ला हरिद्वारामध्ये हिंदू महासभा स्थापन करण्यात आल्याचं दिसून येतं. पुढे पाहायला मिळतं 26वं अधिवेशन. लक्षात घ्या, 1910ला अलाहाबाद या भागामध्ये 26वं अधिवेशन झालं, ज्याचे अध्यक्ष विल्यम वेडरमन यांना या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यानंतर आहे 27वं अधिवेशन 1911ला या ठिकाणी करण्यात आलं. हे अधिवेशन कलकत्तामध्ये या ठिकाणी होतं असं एकंदरीत दिसतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे B.N. धर यांना बनवण्यात आल्याचं दिसून येतं. आता पहा, 1911च्या दरम्यान पंचम जॉर्ज भारताच्या भेटीवर या ठिकाणी होता. कारण या काळामध्ये भारताची जी राजधानी होती ब्रिटिशांच्या काळात कलकत्ता होती, तर त्या राजधानीचं स्थलांतर दिल्लीमध्ये या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं आणि त्या प्रकारच्या समारंभाला पंचम जॉर्ज जे आहे ब्रिटनचे सम्राट त्यांना आमंत्रित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. या काळामध्ये जहाल काँग्रेसचे लोक तर काँग्रेस पक्षाच्या बाहेर होते. मवाळांनी इथं या ठिकाणी पंचम जॉर्जच्या स्वागताचा एक प्रस्ताव या ठिकाणी इथं संमत केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर पाहायला भेटतं की 28वं अधिवेशन जे आहे, 28वं अधिवेशन 1912ला या ठिकाणी झालं पटनामध्ये. तर पटनामध्ये जे अधिवेशन झालं त्या पटना अधिवेशनाचे अध्यक्ष R.N. मुधोळकर होते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. R.N. मुधोळकर हे दुसरे मराठी व्यक्ती आहे जे काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले आहेत. R.N. मुधोळकर पहिल्या काँग्रेस अधिवेशनाला अनुपस्थित होते, मात्र 1886ला जेव्हा दुसरं अधिवेशन झालं कलकत्तामध्ये तेव्हा मात्र त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या R.N. मुधोळकर यांनी वऱ्हाड सार्वजनिक सभा या नावाचं एक संघटन देखील स्थापन केलं होतं, अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. त्यानंतर 29वं अधिवेशन 1913ला झालं कराचीमध्ये. कराची यामध्ये झालेले या अधिवेशनाचे अध्यक्ष एक या ठिकाणी मुस्लिम व्यक्ती होते, खास करून ते तिथले नवाब या ठिकाणी होते. नाव त्यांचं आहे नवाब सय्यद मोहम्मद बहादूर. तर नवाब सय्यद मोहम्मद बहादूर या मुस्लिम व्यक्तीला इथं काँग्रेस अधिवेशनाचा अध्यक्ष बनवण्यात आल्याचं दिसून येतं. ते त्यानंतर आहे 30वं अधिवेशन, ते 1914ला या ठिकाणी झालं, मद्रासमध्ये झालं आणि भूपेंद्रनाथ बसू यांना अधिवेशनाचे अध्यक्ष बनवलं गेलं. लक्षात घ्या, हे भूपेंद्रनाथ बसू हे तेच आहे जेव्हा 1919 साली मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा या ठिकाणी बनवायचा होता,
तेव्हा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड समिती आधी गठीत केली. तर त्या समितीमध्ये एकमेव भारतीय व्यक्ती होते ते म्हणजे भूपेंद्रनाथ बसू त्या समितीचे सदस्य या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. तर हे भूपेंद्रनाथ बसू 1914च्या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं. यानंतरचा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या 1915चं अधिवेशन. 31वं अधिवेशन जे आहे हे पुन्हा मुंबईमध्ये या ठिकाणी घेतलं गेलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा म्हणजे SP सिन्हा यांना करण्यात आल्याचं दिसतं. आता SP सिन्हा कोण आहे तर 1909च्या कायद्याद्वारे या SP सिन्हा यांना पहिली भारतीय व्यक्ती जी या ठिकाणी लॉ मेंबर बनलेली आहे असं एकंदरीत दिसतं. म्हणजे विधी सदस्य म्हणून नियुक्त झालेले पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे तर ते या ठिकाणी सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा हे या ठिकाणी आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर हे यांना अधिवेशनाचे अध्यक्ष इथे या ठिकाणी मुंबईमध्ये बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. आता या अधिवेशनात अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी पाहू शकता आपण. अॅनी बेझंटच्या प्रयत्नामुळे या SP सिन्हा यांनी जहाल काँग्रेसच्या गटाला पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये एंट्री या ठिकाणी दिल्याचं दिसतं. म्हणजे जहाल काँग्रेसचे लोक पुन्हा एकदा या अधिवेशनाचे काँग्रेसमध्ये या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळाल्याचं पाहायला भेटतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि याच अधिवेशनामध्ये अॅनी बेझंटने देखील काँग्रेस पुढे एक प्रस्ताव मांडला होता की काँग्रेसनं पुन्हा एकदा स्वराज्य स्थापन करण्याची स्वराज्य प्राप्त करण्याची चळवळ उभारावी, होम रूल चळवळ काँग्रेस अंतर्गत सुरू करावी या प्रकारचा प्रस्ताव अॅनी बेझंटने इथं मांडला होता. मात्र झालं असं की इथं काँग्रेसने त्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला नाही आणि म्हणून मग टिळक आणि अॅनी बेझंट यांना स्वतंत्ररित्या होम रूल लीग सुरू करावी लागलेली आहे असं एकंदरीत दिसतं. यानंतर आहे 32वं अधिवेशन जे 1916ला या ठिकाणी झालं लखनौमध्ये. लखनौचं हे अधिवेशन खूप महत्वाचं अधिवेशन मानलं जातं कारण या काळामध्ये एक महत्वाचा करार बनला गेला ज्याचं नाव होतं लखनौ करार. आणि या लखनौ कराराला या अधिवेशनामध्ये मान्यता देण्यात आली. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे कोण होते ते अंबिकाचरण मुजुमदार होते. लक्षात घ्या इथं पहिल्यांदाच या ठिकाणी घडलं लखनौ कराराच्या माध्यमातून की ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इथं एकत्र आल्याचं या ठिकाणी दिसून येतं. आणि हिंदू मुस्लिमांचं 1857च्या विद्रोहानंतर पहिल्यांदाच इथं ऐक्य राजकीय ऐक्य झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी आढळून येतं. आणि मग या अधिवेशनामध्ये एक प्रस्ताव इंग्रज सरकारला सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना जे आहेत त्यांनी या ठिकाणी स्वाक्षरी केली आणि त्या प्रस्तावामध्ये म्हटलं गेलं की या ठिकाणी भारताला देखील डॉमिनंट स्टेटचा दर्जा या ठिकाणी द्या. वास्तविकता डॉमिनंट स्टेटचा दर्जा मागणारे पहिली व्यक्ती ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. मात्र त्यांनी जेव्हा ही घोषणा या ठिकाणी केली होती की ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाप्रमाणे भारताला देखील डॉमिनंट स्टेटचा अधिकार द्या तेव्हा त्यांच्या या प्रकारच्या घोषणेची खिल्ली ही भारत मंत्री तत्कालीन जे होते मोर्ले यांनी उडवली होती. आणि ते म्हणाले होते की अशा प्रकारचं तुम्ही डॉमिनंट स्टेट मागणं भारतासाठी म्हणजेच आकाशातील चांदोबा मागण्याप्रमाणे आहे. त्या प्रकारची खिल्ली मोर्लेने इथं या ठिकाणी उडवली होती. आता पुन्हा एकदा या लखनौ कराराच्या माध्यमातून काँग्रेसचा प्रस्ताव सादर केला की आम्हाला डॉमिनंट स्टेटचा अधिकार तुम्ही या ठिकाणी द्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं 33वं अधिवेशन सन 1917ला झालं कलकत्तामध्ये आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष अॅनी बेझंट यांना करण्यात आलं. लक्षात घ्या अॅनी बेझंट ही ती पहिली व्यक्ती आहे जी महिला असताना काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. म्हणजे आपण म्हणू शकतो की पहिल्या महिला अध्यक्ष हे या ठिकाणी अॅनी बेझंट आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं 1917च्या या अधिवेशनामध्ये न्यायमूर्ती NG चंदावरकर आणि वीरा शिंदे जे आहेत विठ्ठलरामजी शिंदे यांनी काँग्रेस अंतर्गत एक प्रस्ताव या ठिकाणी मांडला इथं की आपण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इथे या ठिकाणी आपल्या खाजगी जीवनामध्ये अस्पृश्यता पाळणार नाही या प्रकारचा प्रस्ताव इथे या ठिकाणी वीरा शिंदे आणि NG चंदावरकरांनी इथं या अधिवेशनामध्ये मांडलेला आहे असं दिसतं. म्हणजे अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव 1917च्या या अधिवेशनामध्ये मांडल्याचं पाहायला भेटतं. त्यानंतर 34वं अधिवेशन 1918 झालं दिल्लीमध्ये. दिल्लीतल्या या अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित मदन मोहन मालवीय यांना या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. पंडित मदन मोहन मालवीय 2 वेळा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले जे 1909ला पण होते आणि 1918ला पण इथे या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर 35वं अधिवेशन जे आहे जे 1919ला झालं अमृतसरमध्ये आणि अमृतसरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे मोतीलाल नेहरू या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता लक्षात घ्या इथं आपल्याला पाहायला भेटतं याच काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं आणि जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये
निरपराध भारतीयांवर बेछूट गोळीमार या ठिकाणी केलेली होती. तर या अधिवेशनामध्ये मोतीलाल नेहरू यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला होता आणि सरकारच्या वतीनं जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी समिती या ठिकाणी गठीत होत नाही, म्हणून मग काँग्रेसनंच त्यांच्या अंतर्गत एक चौकशी समिती स्थापन केली, ज्याचे अध्यक्ष हे मोतीलाल नेहरू यांनाच या ठिकाणी बनवण्यात आलं. आणि नंतर मग काँग्रेसच्या या दबावामुळे या ठिकाणी ब्रिटिश सरकारनं WW हंटरच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी. हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर 1920 साली काँग्रेसचं एक विशेष अधिवेशन झालं कलकत्तामध्ये. या अधिवेशनाचे अध्यक्ष वास्तविकतः लोकमान्य टिळकांना करणार होतं, मात्र लोकमान्य टिळकांचं हे अधिवेशनाच्या आधीच निधन झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे 1 ऑगस्ट 1920 साली टिळकांचं निधन झालं आणि सप्टेंबर महिन्यामध्ये हे काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि म्हणून मग इथं या ठिकाणी टिळकांचे जवळचे सहकारी असणारे लाला लजपतराय यांना इथं अधिवेशनाचे अध्यक्ष बनवण्यात आल्याचं पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, या काळामध्ये महात्मा गांधींनी नॉन कॉर्पोरेशन चळवळ या ठिकाणी सुरू केलेली होती. मग या असहकार चळवळीचा कृती कार्यक्रम जो आहे, हा कृती कार्यक्रम या अधिवेशनामध्ये निश्चित करण्यात आला. काँग्रेसनं असहकार चळवळ भारतामध्ये सुरू करायची आहे, तर त्यासाठी कोणकोणता कार्यक्रम या ठिकाणी असला पाहिजे या प्रकारचा आराखडा या अधिवेशनामध्ये निश्चित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. सर्वात महत्वाचं अधिवेशन जे आहे ते 36वं अधिवेशन आहे, 1920 साली झालं, जे नागपूरमध्ये झालं. तर नागपूरचं हे अधिवेशन ज्यानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आणि एकूणच स्वातंत्र्य चळवळीला एक आगळी वेगळी दिशा दिली असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. काय झालं होतं या अधिवेशनामध्ये, तर लक्षात घ्या, या अधिवेशनाच्या आधी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली होती 1920 ला आणि या अधिवेशनाच्या आधी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं गठन केल्या गेल्यामुळं इथं 1920च्या या अधिवेशनात मोठ्या प्रमाणात कामगार लोक पहिल्यांदाच सहभागी झाल्याचं एकंदरीत दिसतं. या अधिवेशनातच महात्मा गांधीचं एक केंद्रीय नेतृत्व इथं प्रस्थापित झाल्याचं एकंदरीत दिसतं, स्थापित झाल्याचं दिसतं. या अधिवेशनामध्ये गांधींच्या सूचनेवरनं काँग्रेस वर्किंग कमिटी 15 सदस्यीय लोकांचं मंडळ स्थापन करण्यात आलं आणि काँग्रेसचं सदस्यत्व हे 25 पैसे या ठिकाणी ठेवणं किंवा 4 आणे या ठिकाणी निश्चित करण्यात आलं. काँग्रेसचं जिल्हापासून तर गाव पातळीपर्यंतचं शृंखलाबद्ध या ठिकाणी संघटन निर्माण करण्याचा प्रस्ताव इथं या ठिकाणी घेतला गेला. 1920 सालच्या नागपूर अधिवेशनानंच पहिल्यांदा भूमिका घेतली की 1 जानेवारी 1921 पासून आम्ही या देशामध्ये नॉन कॉर्पोरेशन चळवळ म्हणजेच असहकार चळवळ या ठिकाणी सुरू करत आहोत. त्या प्रकारची भूमिका नागपूरच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी इथं घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर CV राघवाचारी जे आहे, हे CV राघवाचारी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि याच अधिवेशनामध्ये लक्षात घ्या, महात्मा गांधींनी भारतामध्ये जर असहकार चळवळ यशस्वीपणे चालवायची असेल तर टिळक स्वराज्य फंड स्थापन करावा लागेल रचनात्मक कार्यक्रम निर्माण करण्यासाठी. तर त्या रचनात्मक कार्यक्रमासाठी 1 कोटी रुपये टिळक स्वराज्य फंडाच्या नावाखाली जमा करण्याचं टार्गेट इथं काँग्रेसनं गांधींना भारतीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलं आणि त्याची जी डेट आहे ती 1 ऑगस्ट 1921 ठेवली गेली. 1 ऑगस्ट 1921च्या आधी 1 कोटीपेक्षा जास्त पैसे हे काँग्रेसनं टिळक स्वराज्य फंडाच्या नावाखाली जमा केल्याचं एकंदरीत दिसतं. पुढे पाहायला भेटतं 37वं अधिवेशन 1920 साली झालं. 37वं अधिवेशन जे आहे अलाहाबादमध्ये झाल्याचं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या, हे अधिवेशन जे होतं अलाहाबादमध्ये, तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास यांना निश्चित करण्यात आलं होतं. मात्र झालं असं, चित्तरंजन दास त्या काळामध्ये तुरुंगामध्ये होते. का तुरुंगात होते? कारण त्या काळामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारतामध्ये आला होता 1921 ला. प्रिन्स ऑफ वेल्स कशासाठी आला होता? तर भारतामध्ये 1921 ला जे नरेंद्र मंडळ स्थापन केलं जाणार होतं, ज्याला आपण चेंबर ऑफ प्रिन्सेस म्हणतो, तर त्याचं उद्घाटन करण्यासाठी प्रिन्स ऑफ वेल्स भारतामध्ये आला होता. तर त्या प्रिन्स ऑफ वेल्सचा संपूर्ण भारतामध्ये मोठा निषेध करण्यात आला. मुंबईच्या चौपाट्यांवर चित्तरंजन दासच्या नेतृत्वाखाली त्याचा निषेध केला गेला. चित्तरंजन दास यांची पत्नी वासंती देवी, त्यांची बहीण उर्मिला देवी यांनी देखील महिला मोर्चा सांभाळला. त्यामुळे त्या सर्वांना अटक झाली आणि त्यामुळं या अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास यांना न करता हकीम अजमल खान जे आहे, या हकीम अजमल खान यांना बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर हकीम अजमल खान यांना 1921च्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष बनवण्यात आलं. त्यानंतर आहे 1922 38वं अधिवेशन, जे बिहार मधल्या गयामध्ये झालेलं आहे. आता या अधिवेशनाचे अध्यक्ष
चित्तरंजन दास यांना या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसतं. आता लक्षात घ्या, बिहारमधल्या गयामध्ये झालेल्या या अधिवेशनाची एक पार्श्वभूमी आहे ती अशी आहे की 4 फेब्रुवारी 1922 साली चौराचौरी घटना घडली, ज्या घटनेमध्ये भारतीय लोकांनी म्हणजेच आपण म्हणू शकतो सत्याग्रहींनी पोलीस चौकीवर हल्ला केला होता, ज्यामध्ये निरपराध 22 पोलीस कॉन्स्टेबल आणि एक PSI जो आहे तो तिथे या ठिकाणी मारला गेला. ती पोलीस चौकी जिवंत त्या ठिकाणी जाळून टाकली होती सत्याग्रहींनी. याचा निषेध म्हणून 5 फेब्रुवारी 1922 साली महात्मा गांधींनी असहकार चळवळ या ठिकाणी स्थगित केली, ती माघार घेतली. आणि म्हणून एकूणच महात्मा गांधी जे एका वर्षामध्ये स्वराज्य देण्याची भूमिका घेत होते त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्यात आली. आणि जर का महात्मा गांधींनी असहकार चळवळ माघार घेतलीच आहे तर 1923 साली होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सहभाग घेतला पाहिजे, या प्रकारचं काँग्रेसमध्ये एक प्रकारे चर्चा सुरू झाली. गया काँग्रेस अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य आहे की काँग्रेसमध्ये 2 गट परत एकदा पडले. एका गटाला म्हटलं जातं फेरवादी आणि दुसऱ्या गटाला म्हटलं जातं नाफेरवादी. तर या प्रकारे काँग्रेसमध्ये 2 गट निर्माण झाल्याचं दिसतं, फेरवादी काँग्रेस आणि नाफेरवादी. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. चित्तरंजन दासच्या नेतृत्वाखाली नाफेरवादी गटानं चित्तरंजन दास यांच्या गटानं फेरवादी जो गट होता तर त्या फेरवादी गटानं एक नवा राजकीय पक्ष स्थापन केला, ज्या पक्षाचं नाव होतं स्वराज्य पार्टी. पुढे पाहू शकता 38वे अधिवेशन जे 1923 साली झालं दिल्लीमध्ये. आता लक्षात घ्या, हे 1923 जे दिल्लीचं जे अधिवेशन होतं ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नेतृत्वाखाली झालं. मौलाना अबुल कलाम आझाद तसे पाहिले तर 1914 पासूनच काँग्रेसमध्ये सक्रिय झालेले होते. त्यांनी या ठिकाणी अल हिलाल नावाचं वर्तमानपत्र देखील सुरू केलेलं होतं, ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय चळवळीचं मोठे समर्थन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. या मौलाना अबुल कलाम आझाद यांना सर्वप्रथम 1923च्या दिल्ली अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी बनवण्यात आलं. आणि यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा अधिवेशन भरलं तेव्हा त्यांनी फेरवादी आणि नाफेरवादी यांच्यातील जो वाद आहे तो समाप्त केला. जे नाफेरवादी होते त्या लोकांना सांगितलं तुम्ही फेरवाद्यांना म्हणजे स्वराज्य पक्षाला तुम्ही सहकार्य करा, या प्रकारची भूमिका ही अबुल कलाम आझाद अध्यक्ष असतानाच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये घेण्यात आल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या, इथं पाहायला भेटतं 40वे अधिवेशन 1923 साली झालं. 1923 ला 2 अधिवेशन आहेत. 40वे अधिवेशन 1923 साली झालं जे कोकीवाडामध्ये झालेलं आहे. तर दक्षिण भारतामध्ये कोकीवाडा जो आहे तर तिथं हे अधिवेशन झालं. आणि इथं लक्षात घ्या, मौलाना मोहम्मद अली जोहार यांना अधिवेशनाचे अध्यक्ष केलं. आता हे मौलाना मोहम्मद अली जोहार कोण आहे तर लक्षात घ्या, खिलाफत चळवळीचे नेते आहेत. खिलाफत चळवळीचे एक महत्वाचे नेते होते मौलाना मोहम्मद अली जोहार. यांना अध्यक्ष करण्यामागचं कारण काय होतं ते नीट समजून घ्या. महात्मा गांधींनी जेव्हा असहकार चळवळीला स्थगिती या ठिकाणी दिली त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांमध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, कारण असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ एकत्रितरित्या सुरू करण्याचे आदेश महात्मा गांधींनी दिले होते. खिलाफतीचा प्रश्न मिटला नव्हता तरी देखील गांधींनी या अधिवेशनातून किंवा या असहकार चळवळीतून काढता पाय घेतला. आणि याचबरोबर पाहायला भेटतं दक्षिण भारतामध्ये जो भाग आहे खास करून मलबार प्रांत जो आहे तर तिथं मोपलांचं बंड झालेलं होतं. आणि या मोपला जे धर्मानं मुस्लिम होते त्यांनी या ठिकाणी हिंदू जमीनदारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला, त्यांच्या घरांवर हल्ला केला होता, त्यांच्या महिलांची इब्रत या ठिकाणी लुटली होती. आणि म्हणून झालं असं मोठ्या प्रमाणात मोपलांचे बंड इथं झालेलं होतं. आणि त्यामुळं समाजामध्ये भाईचारा स्थापन होणं गरजेचं आहे हे गांधींच्या लक्षात आलं. आणि म्हणून मग मुस्लिम व्यक्तीला इथं अध्यक्ष बनवण्यात आलं, खास करून खिलाफत चळवळीतून आलेल्या व्यक्तीला म्हणजेच मौलाना मोहम्मद अली जोहार यांना अधिवेशनाचे अध्यक्ष बनवलं गेलं. 41वे अधिवेशन 1924 ला झालं बेळगावमध्ये. लक्षात घ्या, हे एकमेव अधिवेशन आहे ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी यांना बनवण्यात आलं होतं. यानंतर महात्मा गांधी कधीच अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले नाही हे लक्षात घ्या. तर बेळगाव अधिवेशन इथं महात्मा गांधींना अध्यक्ष बनवण्यात आलं. आता लक्षात घ्या, या अधिवेशनाच्या आधी महात्मा गांधींनी रचनात्मक कार्यक्रमाला भारतात सुरुवात केला होता. आणि या रचनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी मंदिरं खुली करावीत या प्रकारचा प्रस्ताव त्यामध्ये या ठिकाणी दिला होता. तर या अधिवेशनाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे मामा वरेरकर. मामा वरेरकरांनी तुरुंगाच्या दारात या नावाचं जे नाटक आहे तर ते जे मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या कृतीवर आधारित असणारं नाटक आहे तुरुंगाच्या दारात, तर त्या नाटकाचं इथे या ठिकाणी सादरीकरण केलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. यानंतर 42वे अधिवेशन 1925 साली झालं,
कानपूरमध्ये. कानपूर अधिवेशनाचं काय बरं वैशिष्ट्य आहे, तर या अधिवेशनाच्या अध्यक्षा सरोजिनी नायडू या ठिकाणी बनल्या गेल्या. पहिली भारतीय महिला जी काँग्रेस अधिवेशनाची अध्यक्ष बनली ती म्हणजे सरोजिनी नायडू. वास्तविकता 1905 पासून काँग्रेसच्या बैठकांना सरोजिनी नायडू उपस्थित राहिलेल्या होत्या, हे लक्षात घ्या. मात्र त्यांना 1925 साली संधी मिळालेली आहे अधिवेशनाच्या अध्यक्ष बनण्याची. तर सरोजिनी नायडू या अधिवेशनाच्या अध्यक्ष बनल्या. पहिली भारतीय महिला काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनली ती म्हणजे सरोजिनी नायडू. पुढे पाहू शकता आपण 43व अधिवेशन 1926 ला झालं. कुठे झालं तर गुवाहाटीमध्ये झालं. तर गुवाहाटीमध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्रीनिवास अय्यंगार या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसतं. तर श्रीनिवास अय्यंगार गुवाहाटीमधल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनल्याचं एकंदरीत दिसतं. यानंतर आहे 44वं अधिवेशन जे 1927 ला झालं मद्रासमध्ये. आता 1927 ची घटना जर आम्ही पाहिली तर काय होतं, तर 1927च्या काळामध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. सायमन कमिशन भारतात कशासाठी आलं, तर भारताला नवा कायदा देण्यासाठी, भारताचं नवं संविधान निर्माण करण्यासाठी. जो 1919चा कायदा होता त्याला पुन्हा नव्यानं बनवण्यासाठी सायमन कमिशन भारतात आलं होतं. तर त्या सायमन कमिशनला विरोध करण्याचं इथं निश्चित करण्यात आलं आणि सायमन गो बॅकचे नारे आता संपूर्ण भारतामध्ये द्यायचे आहेत. सायमन कमिशनला परत माघारी पाठवायचं आहे असं ठरलं गेलं. हे मद्रास मधल्या या अधिवेशनामध्ये डॉक्टर एम ए अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली हे मद्रास मधलं अधिवेशन झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यानंतर आहे 45वं अधिवेशन 1928 ला. लक्षात घ्या या अधिवेशन कलकत्तामध्ये झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू या ठिकाणी होते. मागे आपण पाहिलं की 1919च्या अमृतसर मधल्या अधिवेशनाचे अध्यक्ष पण मोतीलाल नेहरू होते आणि आता इथं कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष पण मोतीलाल नेहरू या ठिकाणी आहेत. आता मोतीलाल नेहरू यांना अध्यक्ष का बरं केलं गेलं ते थोडंसं आपण या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या मित्रांनो, मोतीलाल नेहरूंनी या काळामध्ये एक महत्वाचं भारताचं एक संविधान निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला होता ज्याला आपण नेहरू रिपोर्ट या ठिकाणी म्हणतो. नेहरू रिपोर्ट दुसरं तिसरं काहीच नसून ते भारताचं एक छोटं संविधान या ठिकाणी होतं. कारण लॉर्ड बर्कनहेडनं सायमन कमिशनला जेव्हा भारतीय लोकांनी विरोध केला होता तेव्हा लॉर्ड बर्कनहेडनं भारतीय लोकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता आणि सांगितलं होतं की भारतामध्ये कोणताही असा एक राजकीय पक्ष नाही जो सर्व भारतीयांना एकत्र करून भारतासाठी संविधान निर्माण करेल. ते आव्हान स्वीकारलं ते म्हणजे मोतीलाल नेहरू यांनी आणि म्हणून मग मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत केली त्याला नेहरू समिती म्हटलं गेलं आणि त्या समितीनं जो रिपोर्ट सादर केला त्याला नेहरू रिपोर्ट म्हटलं गेलं आणि त्या नेहरू रिपोर्टचा अहवाल इथे या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला आणि तो अहवाल सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला, चर्चा करण्यात आली. तर ते नेहरू रिपोर्ट हा कलकत्ता अधिवेशनामध्ये मांडण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. मोतीलाल नेहरू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते हे लक्षात घ्या. 1928च्या काँग्रेस अधिवेशनाचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की याच काँग्रेस अधिवेशनामध्ये काँग्रेस युथ कमिटीची स्थापना करण्यात आली, म्हणजे ज्याला आपण काँग्रेस युवक संघ असं म्हणू शकतो. तर हे काँग्रेस युवक संघाचे अध्यक्ष हे या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांना बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या त्यानंतर 46वं अधिवेशन जे आहे हे 1929 साली या ठिकाणी झालं लाहोरमध्ये. तर लाहोरमध्ये जे अधिवेशन या ठिकाणी झालं मित्रांनो, तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू यांना बनवण्यात आलं. म्हणजे जे पंडित जवाहरलाल नेहरू 1928 ला युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांना आता डायरेक्टच काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनवलं गेलं. आणि या लाहोरच्या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य असं या ठिकाणी आहे, याच अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला. आता आमचा उद्देश डॉमिनंट स्टेट मिळवणं नसून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवणं असं आहे, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर रावी नदी किनारी 31 डिसेंबर 1929 साली स्वातंत्र्याचा झेंडा इथं या ठिकाणी फडकवण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. त्यानंतर आहे 47वं अधिवेशन 1931 साली झालं कराचीमध्ये. लक्षात घ्या 1930 साली अधिवेशन होऊ शकलं नाही याचं कारण असं होतं की महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ ही भारतामध्ये सुरू केलेली होती. त्यानंतर गोलमेज परिषद पहिली झाली आणि पहिल्या गोलमेज परिषदेच्या अपयशानंतर गांधी आयर्विन यांच्यात करार या ठिकाणी झाला. तर लक्षात घ्या गांधी आयर्विन कराराला मान्यता या अधिवेशनामध्ये दिली गेली कराची अधिवेशनात आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसच्या वतीनं भारतीय व्यक्ती सहभागी होतील असा प्रस्ताव देखील इथं मांडला गेला
आणि संपूर्ण भारताच्या वतीनं महात्मा गांधींची निवड दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाण्यासाठी करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांना बनवण्यात आल्याचं दिसतं. आता लक्षात घ्या, कराची अधिवेशनामध्ये गोलमेज परिषदेमध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने जायचं निश्चित केलं. हे जरी बरोबर असलं तर या अधिवेशनामध्ये अजून काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी निश्चित करण्यात आल्या. भारतीय लोकांना भविष्यामध्ये फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क अधिकार दिले जाईल, हे पहिल्यांदा काँग्रेस अधिवेशनानंच इथे या ठिकाणी निश्चित केलं. काँग्रेस या कराची अधिवेशनातच पहिल्यांदा काँग्रेसनं स्वराज्य म्हणजे काय तर या स्वराज्याची व्याख्या इथे या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. याच अधिवेशनामध्ये देशाची आर्थिक नीती कशी असेल त्यासाठी राष्ट्रीय आर्थिक समिती गठीत करण्याचं नियोजन किंवा राष्ट्रीय आर्थिक समिती स्थापन करण्याची महत्वाची भूमिका याच अधिवेशनामध्ये घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. त्यानंतर आहे 48वे अधिवेशन. लक्षात घ्या, 1933 साली कलकत्तामध्ये श्रीमती नेली सेनगुप्ता जे आहे तर त्या श्रीमती नेली सेनगुप्ता यांना इथं अधिवेशनाचे अध्यक्ष बनवण्यात आल्याचं दिसून येतं. आता ह्या नेली सेनगुप्ता एक इंग्रज महिला आहे. मात्र त्यांनी सेनगुप्तांसोबत त्या ठिकाणी विवाह केला होता. तर नेली ही एक प्रकारे ही एक इंग्रज वंशाची ब्रिटिश वंशाची या ठिकाणी महिला आहे. तर त्या नेली सेनगुप्ता यांना इथं अधिवेशनाचे अध्यक्ष बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. 49वे अधिवेशन 1934 साली मुंबईमध्ये झालेलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. 1934 मुंबईचं अधिवेशन ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याचं एकंदरीत दिसतं. 50वे जे काँग्रेस अधिवेशन आहे 1936 साली झालेलं आहे. 50वे काँग्रेस अधिवेशन 1936 साली फैजपूरमध्ये झालं. महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये फैजपूर जे ठिकाण आहे तिथं हे अधिवेशन झालं. आणि लक्षात घ्या, या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर हे भारतातलं पहिलं अधिवेशन आहे जे ग्रामीण भागामध्ये घेतलं. म्हणजे काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 50 वर्षानं काँग्रेसला ग्रामीण भागामध्ये अधिवेशन घेण्याची आवश्यकता या ठिकाणी भासतात दिसून येतं. लक्षात घ्या, या अधिवेशनाचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू यांना या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य असं राहिलं, काँग्रेसची स्थापना ज्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशालेमध्ये झाली होती तर तिथून इथं या ठिकाणी तिथून पासून ते फैजपूर पर्यंत मशाल ध्वज पेटवण्यात आल्याचं दिसतं. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मशाल ध्वज पेटवून तिथे या ठिकाणी पदयात्रा काढून या फैजपूर पर्यंत ती पदयात्रा नेली आणि तो जो मशाल ध्वज होता तो इथं फैजपूर पर्यंत आणल्याचं दिसतं. साने गुरुजी यांनी या सर्व मशाल ध्वजाचं किंवा ध्वज मशालचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. साने गुरुजींनी महत्वाची भूमिका या फैजपूर अधिवेशनामध्ये घेतली होती. फैजपूर अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष शंकरादेव होते आणि त्या शंकरादेव यांनी तो मशाल ध्वज जे आहे हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हाती दिली आणि त्या स्टेजवर देखील तिथे या ठिकाणी मशाल होती मोठी ती पेटवली आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी. तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर फैजपूर अधिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे, ग्रामीण भागात झालेलं पहिलं काँग्रेसचं अधिवेशन. त्यानंतर आहे 51वे अधिवेशन 1938 साली या ठिकाणी झालं. 37 साली अधिवेशन होऊ शकलं नाही कारण 1937 साली निवडणुका होत्या, त्यामुळे काँग्रेसचं अधिवेशन झालं नाही. निवडणुकांमध्ये काँग्रेसचे सदस्य बिझी होते. पाहायला भेटतं हरिपुरा काँग्रेस अधिवेशन सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली झालं. आता हरिपुरा कुठे आहे तर गुजरात मधल्या सुरतच्या जवळ आहे. महात्मा गांधींनी इथे या ठिकाणी गुजरातच्या सुरतच्या जवळ असणाऱ्या हरिपुरामध्ये सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्ष बनवण्यात आल्याचं दिसून येतं. आता या हरिपुरा काँग्रेस अधिवेशनामध्ये झालं काय तर दोन महत्वाच्या गोष्टींवर शिक्कामोर्तब या ठिकाणी करण्यात आला. एक म्हणजे नॅशनल प्लॅनिंग कमिटी जी आहे, नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आली. लक्षात घ्या, अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस आहे, मात्र या अधिवेशनात नॅशनल प्लॅनिंग कमिटी गठीत झाली आणि जी नॅशनल प्लॅनिंग कमिटी झाली तर त्या कमिटीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांना करण्यात आले. याचबरोबर याच अधिवेशनामध्ये ऑल इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्स जे आहे तर ऑल इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्स ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये अखिल भारतीय प्रजामंडळ म्हणू शकतो, तर ऑल इंडिया स्टेट पीपल कॉन्फरन्सचं गठन इथं या ठिकाणी करण्यात आलं. आणि या वेळेस इथं या ऑल इंडिया पीपल कॉन्फरन्सचे प्रधानमंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना इथे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं. म्हणजे संस्थानिकांच्या अंतर्गत जी भारतीय प्रजा आहे तर त्या प्रजेचे प्रधानमंत्री म्हणून या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंना या ठिकाणी निवडण्यात आलं.
आणि जोपर्यंत संस्थानिकांचं भारतीय संघराज्यामध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत त्या प्रजामंडळाचे नेते प्रधानमंत्री हे पंडित जवाहरलाल नेहरू होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पाहू शकतो आपण 52वं अधिवेशन. 52वं अधिवेशन 1939 ला या ठिकाणी झालेलं आहे आणि या अधिवेशन हे त्रिपुरीमध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. मध्य प्रदेशामध्ये जे त्रिपुरी आहे तर त्या त्रिपुरीमध्ये हे अधिवेशन झालं. याही अधिवेशनाचे अध्यक्ष हे सुभाषचंद्र बोस हे यांना बनवण्यात आल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या, सुभाषचंद्र बोस जेव्हा हे अधिवेशनाचे अध्यक्ष बनणार होते तेव्हा महात्मा गांधींनी यांना सांगितलं होतं की तुम्ही अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी बनू नका, कारण सुभाषचंद्र बोस यांच्या मताशी महात्मा गांधी या ठिकाणी काही प्रमाणामध्ये सहमत या ठिकाणी नव्हते आणि म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी ही निवडणूक लढवू नये अधिवेशनाच्या अध्यक्षाची, अशी गांधींचा प्रस्ताव होता. मात्र झालं असं की सुभाष बाबू ऐकायला तयार नव्हते, म्हणून महात्मा गांधीजींनी भांडवलदारांनी दिलेला व्यक्ती पट्टाभी सीतारामय्या त्या व्यक्तीला इथं अधिवेशनामध्ये किंवा काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी उभं केलं. परिणाम असा झाला सुभाष बाबू आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्यात या ठिकाणी मतदान झालं आणि त्यामध्ये सर्वात जास्त मतं हे सुभाषचंद्र बोस यांना या ठिकाणी मिळाली. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य हे आहे, गांधींच्या इच्छेविना हे सुभाषचंद्र बोस पहिल्यांदा इथं अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. नंतरच्या काळामध्ये त्रिपुरी अधिवेशनाचा त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला आणि त्यानंतर मग राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष या ठिकाणी बनवण्यात आलं. पुढे पाहू शकता 1940 साली इथं पाहायला भेटतं रामगडमध्ये काँग्रेसचं अधिवेशन या ठिकाणी झालं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांना बनवण्यात आलं. आता लक्षात घ्या, रामगड अधिवेशन खूप महत्वाचं आहे, कारण या काळामध्ये दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि भारताचे तत्कालीन जे व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो, तर त्या लॉर्ड लिनलिथगोने भारतीय मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता, काँग्रेसच्या पुढाऱ्यांना विश्वासात न घेता भारताचा पाठिंबा जो आहे हा दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना दिलेला होता आणि त्यामुळं काँग्रेसने या विरोधात मोठं आंदोलन उभं करण्याची भूमिका घेतली होती. लक्षात घ्या, या काळामध्ये काँग्रेसनं वैयक्तिक सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि या वैयक्तिक सत्याग्रहावर शिक्कामोर्तब जो आहे हा या रामगड अधिवेशनातून झाल्याचं एकंदर दिसतं. तर 1940 रामगड अधिवेशन वैयक्तिक सत्याग्रहाला मंजुरी देणारं महत्वाचं अधिवेशन झालं, ज्याचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते. पुढे पाहू शकता 54वं अधिवेशन. 1942 साली मुंबई मधल्या गवालिया टँक मैदान इथे या ठिकाणी हे अधिवेशन या ठिकाणी झालं. 1942 साली मुंबईमध्ये गवालिया टँक मैदानावर हे अधिवेशन झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांना या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे मौलाना अबुल कलाम आझाद इथं अधिवेशनाचे अध्यक्ष झाले आणि याच अधिवेशनामध्ये चले जाव चळवळीला सुरुवात करण्यात आल्याचं एकंदर दिसतं. महात्मा गांधींचं अत्यंत प्रसिद्ध असणारं जे भाषण आहे डू ऑर डाय या नावाचं, करा अथवा मारा या नावाचं जे भाषण होतं ते इथंच या ठिकाणी झालं आणि याच बरोबर चलेगावाचा प्रस्ताव जो आहे हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी इथंच या ठिकाणी मांडल्याचं एकंदर दिसतं. म्हणजे चलेगाव छोडो भारतचा प्रस्ताव मांडला कोणी अधिवेशनात, तर इथं जवाहरलाल नेहरूंनी, आणि डू ऑर डाय या नावाचं जे भाषण आहे ते या ठिकाणी बोललं इथं महात्मा गांधींनी. वास्तविकता 14 जुलै सन 1942 ला वर्ध्यामध्ये चलेजाव चळवळीचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झालेला होता, तो इथं मांडला पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि गांधींनी करा अथवा मारा या प्रकारचं भाषण इथं दिल्याचं दिसतं. त्यानंतर आहे 55 अधिवेशन 1946 ला. 55वं अधिवेशन 1946 ला बनलं, ते मेरठमध्ये बनलं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आचार्य जे.बी. कृपलानी या ठिकाणी बनताना दिसून येतात. आता लक्षात घ्या, हे जे.बी. कृपलानी जे होते, आचार्य जे.बी. कृपलानी, तर यांना इथं अधिवेशनाचे अध्यक्ष बनवलं. हा 1946 चा कालखंड जो होता तो भारतामध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याचा कालखंड होता आणि अंतरिम सरकारच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरूंना इथं भारताचे प्रधानमंत्री बनवण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता पाहायला भेटतं, जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे प्रधानमंत्री 46 ला अंतरिम सरकारच्या या ठिकाणी बनले तेव्हा अध्यक्ष बनवले जे.बी. कृपलानी आणि त्या काळामध्ये जे.बी. कृपलानी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले. वाद कशाशी संबंधित होते, तर वाद होते ते म्हणजे जे.बी. कृपलानीचं म्हणणं होतं की काँग्रेस अधिवेशनात किंवा काँग्रेसचा अध्यक्ष हा प्रधानमंत्र्यापेक्षा मोठा आहे आणि म्हणून मग काँग्रेसच्या प्रधानमंत्र्यानं किंवा देशाच्या प्रधानमंत्र्यानं
जे पण काही देशाच्या संदर्भात नीती धोरण या ठिकाणी ठरवत आहे ते ठरवत असताना काँग्रेसच्या अध्यक्षाला विश्वासात घेऊनच ठरवावे, अशा प्रकारचा तो वाद जे.पी. कृपलानी यांचा या ठिकाणी होता. तर जे.पी. कृपलानीची ही भूमिका होती. वास्तविकता त्या भूमिकेला नेहरूंनी असमर्थता दर्शवली होती. नेहरूंना हे पटणारं नव्हतं आणि म्हणून मग नंतर या जे.बी. कृपलानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी एक नवा राजकीय पक्ष जो आहे हा नवा राजकीय पक्ष या ठिकाणी स्थापन केला, ज्याचं नाव प्रजा काँग्रेस पार्टी अशा प्रकारचं या ठिकाणी आहे. तर या प्रकारे प्रजा काँग्रेस ज्याला आपण म्हणू शकतो, तर प्रजा काँग्रेसची स्थापना 1948 ला हे 48 ला हे जे.बी. कृपलानी या ठिकाणी करताना दिसून येतात. ठीक आहे, तर हे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. पुढे बघा, 56वं अधिवेशन 1947 ला झालं दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये हे जे अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 47 ला जे अधिवेशन झालं दिल्लीमध्ये त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना करण्यात आलं आणि 57वं अधिवेशन जे आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं अधिवेशन 48वं अधिवेशन जे जयपूरमध्ये झालेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या यांना करण्यात आलं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी मात्र नेहरू सांगतील त्याच पद्धतीचं काम केल्याचं दिसून येतं. जसं की जे.पी. कृपलानी म्हणत होते की काँग्रेसचा अध्यक्ष महत्वाचा आहे, प्रधानमंत्र्यापेक्षा तो मोठा आहे. तर त्या प्रकारची जी भूमिका पट्टाभी सीतारामय्यांनी या जे.बी. कृपलानींनी घेतली होती, तर तशी भूमिका मात्र इथं राजेंद्र प्रसाद आणि पट्टाभी सीतारामय्यांनी घेतली नाही. त्यांचं म्हणणं हेच राहिलं, प्रधानमंत्रीच प्रमुख आहे, काँग्रेस संघटनेचा अध्यक्ष हा दुय्यम स्थानावर आहे. या प्रकारे मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये काँग्रेसची संपूर्ण अधिवेशनं आपण इथे या ठिकाणी पाहिलेली आहे आणि त्या अधिवेशनांच्या माध्यमातून महत्वाचे प्रस्ताव, ठराव, अधिवेशनाचे अध्यक्ष यावर आपण चर्चा केलेली आहे. रिक्वेस्ट आहे, जे कोण विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांनी आपलं हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जे इथं तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवरनं ते ऍप्लिकेशन या ठिकाणी जरूर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा आणि त्या ऍप्लिकेशनवर असणाऱ्या विविध प्रकारच्या बॅच, ज्या बॅचला तुम्ही सूट होताल तर ती बॅच किंवा जी बॅच तुम्हाला हवी आहे ती बॅच तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू.